मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाढत्या उष्णतेचा विचार करून 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शाळा सुरू करू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही अकोला शहर व जिल्ह्यातील अनेक शाळांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने गुरुवारी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोला संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करावी आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। मनसेच्या म्हणण्यानुसार उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या परिपत्रकावर ताशेरे ओढत 30 जून पूर्वी शाळा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत। या संदर्भातील पूर्वीचे परिपत्रकही न्यायालयाने रद्द केले आहे। असे असतानाही अकोल्यातील काही शाळांनी न्यायालयीन आदेशाची अवहेलना करत विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले आहेत। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मनसेने म्हटले आहे। तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। म्हणून एक GR काढला होता। त्यानंतर कालच आम्ही ऐकलं की कोर्टाचा सुद्धा एक आदेश आला की 30 तारखेला आता सुरू करा शाळा, आणि हे ऊन वाढल्यामुळे मात्र अकोला जिल्ह्यातील खूप शाळा अशा सुरू आहे। आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला 2 दिवस झाले त्यांचा फॉलोअप घेत आहे, मात्र कुठेच त्यांचं याच्यावर कारवाई सारखं दिसत नाही। त्यामुळे आम्ही इथे आलो। इथे आम्ही तर ठिय्या आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन केल्यावर त्यांनी आता कुठे कारवाई करायला सुरुवात केली आणि आता यांची कारवाई आम्ही सांगितलेलं की या GRचा अपमान म्हणजे कोर्टाचा अपमान आहे। त्यामुळे आता इन कॅमेरा ज्या शाळा सुरू होत्या त्या शाळांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मी तर होतो ज्यांनी याचा अपमान केलेला आहे त्यांची मान्यता सुद्धा रद्द केली पाहिजे। आणि यामुळे जर पुन्हा जर शाळा सुरू ठेवल्या तर एखाद्याचा सुद्धा या लहान मुलांची तब्येत किंवा जीव गेला तर त्याला जबाबदार हे शिक्षण अधिकारी आणि हे डिपार्टमेंट राहणार।